नमस्कार शेतकरी बांधवांनो. निश्चितच आपण झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची अडचण येते की असणारं तण नियंत्रण. तर या ठिकाणी तण नियंत्रण करत असताना या ठिकाणी तुम्ही तण बघू शकता. हे तण नियंत्रण करताना आपल्याला काय करायला पाहिजे, कारण मोलमजूर ही जास्त प्रमाणात जाते. तर त्यासाठी आपल्याला कुठलं हार्बिसाइड अर्थात कुठलं तणनाशक मारणं गरजेचं आहे. त्यासाठी निश्चितच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यासाठी सर्वांनी पहिल्यांदा एक काम करायचं, निश्चितच आपल्या ह्या यूट्यूबच्या ह्या चॅनलला फॉलो करायचे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवायचे, म्हणजे शेअर करायचे. तर झेंडू लावून झाला असेल, एक साधारणपणे 8 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, 21 दिवसाचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला पॅराक्लॉट डायक्लोराइड अर्थात या ठिकाणी आपण ग्रामोझोन म्हणू शकतो किंवा धानुकाचं ओझोन आहे, हे आपल्याला या ठिकाणी मारायचे. 20 लिटरच्या पंपाला 200 ml म्हणजे 10 ml प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्यायचे. त्याचे निश्चितच रिझल्ट तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की चांगल्या पद्धतीमध्ये दुसऱ्या दिवशी पूर्णपणे जे असणारं तण नियंत्रण याने मारा सुद्धा चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत आणि रिझल्ट सुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाले. त्याच्याबरोबर वापरत असताना पीएच करेक्टर म्हणजे आपण ॲक्वा करेक्टर असेल किंवा सरफान जे पाण्याचा पीएच न्यूट्रल करेल आणि औषधाची ताकद चांगल्या पद्धतीने वाढवली जाईल, त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर हे महत्त्वाचं औषध सुद्धा आहे की हे दोन औषधं आपल्याला कंबाईनमध्ये या ठिकाणी आपल्याला जे झेंडूमध्ये येणारं तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे ते वापरायचे. आणि तण नियंत्रण केल्यामुळे आपलं झेंडूची ग्रोथ असेल, वाढ आहे, फुटवा आहे, आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीमध्ये झालेली आहे. त्यासाठी आपल्याला निश्चितच हे तण नियंत्रण मारून घ्या आणि झेंडूमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ वाढसाठी त्याचा फायदा हा निश्चितच होणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.